नमस्कार. मी प्राध्यापक विष्णू दुधे. आज आपण 12वीचे जे अर्थशास्त्र या अर्थशास्त्रमधील प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र व सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय याबद्दलची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, काल आपण 12वीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाहिली. म्हणजेच वर्षभरासाठी आपल्याला 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे याबाबतची माहिती स्पष्ट केल्यानंतर आज आपण या ठिकाणी या 12वीच्या अर्थशास्त्रामधील पहिल्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. आणि ते पहिलं प्रकरण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करत असताना सूक्ष्म म्हणजे लहानात लहान किंवा अंशलक्ष्य अर्थशास्त्र असंही त्याला म्हटलं जातं. साधारणपणे सूक्ष्म या शब्दाचा सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये जर वापर कोणी केला असेल तर ते म्हणजे ओस्लो विद्यापीठातील विद्वान प्राध्यापक रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी केला. या अर्थशास्त्राचा विचार करत असताना हे जे अर्थशास्त्र आहे या शब्दाची उत्पत्ती मायक्रस या ग्रीक शब्दापासून झाली. आता मायक्रस या ग्रीक शब्दापासून या सूक्ष्म अर्थशास्त्राची जरी उत्पत्ती झाली असली तरी सूक्ष्म अर्थशास्त्राला अतिसूक्ष्म अगर लहानात लहान भाग असंही म्हटलेलं आहे. म्हणजेच अर्थशास्त्रातील सूक्ष्म घटकांचा अभ्यास करून त्याच्या वर्तणुकीवरून वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष काढणारे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र किंवा अंशलक्ष्य अर्थशास्त्र होय असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अशा पद्धतीने सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे प्रास्ताविक केल्यानंतर मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहत असताना त्यामध्ये प्रथमतः प्राध्यापक बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेल्या व्याख्येचा विचार करायचा आहे. प्राध्यापक बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या करत असताना त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे. ते असं म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी एक शाखा आहे की ज्यामध्ये विशिष्ट एककाचा आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. मग ती एक व्यक्ती असो किंवा उद्योग संस्था असो किंवा एक विशिष्ट एककाचा त्यामध्ये अभ्यास असू शकतो. याचाच अर्थ या शास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास केला जात नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. किंवा आपल्याला असंही सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट एककाचा, विशिष्ट घटकाचा, व्यक्तीच्या उत्पन्नाचा, रोजगाराचा, वेतनाचा, खर्चाचा अभ्यास ज्यामध्ये केला जात असतो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणून प्राध्यापक बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञाने ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या स्पष्ट करत असताना त्यांनी एका उदाहरणाच्या माध्यमातून ते स्पष्ट केलेलं आहे. ते असं म्हणतात की जंगलातील किंवा संपूर्ण जंगलाचा अभ्यास करण्याच्या ऐवजी जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अशा पद्धतीची व्याख्या प्राध्यापक बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञाने स्पष्ट केलेली आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला दुसरी व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राबाबत स्पष्ट करायची आहे. ती म्हणजे मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेली सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येईल.
मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञाच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मलक्षी अध्ययन म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. किंवा थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की अर्थव्यवस्थेच्या लहानात लहान भागाचा किंवा घटकांचा अत्यंत सूक्ष्म रीतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो इतिहास आहे किंवा ऐतिहासिक वाटचाल याबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावयाची आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन हा तुलनेने तसा जुना दृष्टिकोन आहे. या पद्धतीचा वापर सर्वप्रथम सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. यामध्ये अर्थशास्त्राचे जनक प्राध्यापक ॲडम स्मिथ यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा पाया घातला. साधारणपणे 1776 त्यांनी आपल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये किंवा पुस्तकामध्ये विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे विश्लेषण केलेले दिसून येते. म्हणजेच सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीला खऱ्या अर्थानं जरी ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने महत्त्व प्राप्त करून दिलं असले तरी सुद्धा या विश्लेषण पद्धतीला सर्वोच्च स्थान प्रदान करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शल यांनी केले आहे. त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषणाचे खरे शिल्पकार जर कोण असतील तर ते डॉक्टर मार्शल हे आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो इतिहास आहे या इतिहासाबद्दलची थोडक्यात माहिती स्पष्ट केलेली आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा इतिहास किंवा ऐतिहासिकदृष्ट्या माहिती स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जात असतो म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय यामध्ये आपल्याला पुढील काही घटकांचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या अभ्यास विषयामध्ये प्रामुख्याने पहिल्या घटकाचा विचार केला जातो तो म्हणजे वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मित्रांनो या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आपल्याला असं सांगता येतं की या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. म्हणजेच या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. कोणत्याही वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी व पुरवठा यावरून ठरते. म्हणजेच त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा होणारा पुरवठा यावरून त्या वस्तूची किंमत निश्चित होत असते. म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितेच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आणि वस्तूची मागणी व पुरवठ्याचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. यावरून मागणीच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो तर पुरवठा विश्लेषणात उत्पादकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच उत्पादन व उत्पादन खर्च यांचा अभ्यास केला जातो. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितेचा सिद्धांताचा अभ्यास हा मागणीविषयक सिद्धांत आणि उत्पादन व उत्पादन खर्च विषयक सिद्धांत अशा दोन गटात
त्यामुळे विभागला गेलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत दृष्ट्या या घटकामध्ये आपल्याला एवढं स्पष्ट करायचं आहे की उत्पादित वस्तू आणि सेवांच्या किमती कशा पद्धतीने निश्चित केल्या जात असतात, त्या किंमत निश्चितेच्या सिद्धांताचा अभ्यास या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढचा जो अभ्यास विषय आहे तो म्हणजे उत्पादन घटकांची किंमत निश्चिते. आता उत्पादन घटकांची किंमत निश्चित. मित्रांनो, कोणत्याही वस्तू आणि सेवांचं जर आपल्याला उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी उत्पादनाच्या 4 घटकांची आवश्यकता असते. ते 4 घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जात असतं. आणि म्हणून या घटकांचा वापर करून ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जात असतात त्या वस्तू तयार करण्यासाठी या घटकांचा वापर केला जातो. म्हणून या उत्पादन घटकांच्या किमती आणि त्यांचे मोबदले म्हणजेच खंड, वेतन, व्याज व नफा याबाबतच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. एकंदरीत आपल्याला यामध्ये असं सांगता येतं की या घटकांचा वापर केल्यानंतर त्या घटकांना जो मोबदला दिला जात असतो त्या मोबदल्याच्या सिद्धांताचा अभ्यास हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्याचं आपल्याला दिसून येतो. यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा अभ्यास विषय या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचा सिद्धांत याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला असं स्पष्ट करता येतं किंवा सांगता येतं ते म्हणजे आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा सर्वसाधारणपणे साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी निगडीत आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणारी जी साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचे वाटप नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे. जर त्या साधन सामुग्रीचं वाटप संपूर्ण समाजात योग्य अशा पद्धतीने जर झालेलं असेल तर जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल. परंतु जर वाटप कार्यक्षम झालं नाही तर आर्थिक कल्याण त्या ठिकाणी साध्य होऊ शकत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना किंवा कार्यक्षम वाटप याचा विचार करत असताना याच्यामध्ये पुढील 3 प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या 3 मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजेच कार्यक्षमतेचा विचार पुढील 3 प्रकारे केला जातो. ते आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. त्यामध्ये 1 उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजेच साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो तो म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजेच संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त कल्याण होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वाटप होणे म्हणजेच उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता होय. त्याच्यानंतर यामधला 3रा मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे उत्पादन रचनेबाबत कार्यक्षमता. आता उत्पादन रचनेबाबत कार्यक्षमतेचा विचार करत असताना यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की लोकांना हव्या असणाऱ्या वस्तूचं उत्पादन होणे म्हणजेच उत्पादन रचनेतील कार्यक्षमता होय. याचाच अर्थ समाजातील लोकांना नेमक्या कोणकोणत्या वस्तूची आवश्यकता आहे, त्या वस्तू त्या लोकांना हव्या आहेत का याचा विचार करून त्या ठिकाणी उत्पादन रचनेबाबत बदल केला जात असतो
किंवा लोकांची कोणत्या वस्तूला मागणी आहे याचा विचार करून त्या ठिकाणी वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जात असतं. त्यालाच उत्पादन रचनेबाबतची कार्यक्षमता असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र या सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करत असताना त्यामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहिली ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या 2 व्याख्या स्पष्ट केल्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा इतिहास पाहिला आणि इतिहास स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती याचा आपण 3 मुद्द्याच्या आधारे या ठिकाणी विचार केलेला आहे. या 3 मुद्द्यांच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय लक्षात घेत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्यामुळे मूलभूत पुढील काही आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. ते प्रश्न नेमके कोणते ते आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. म्हणजेच वस्तू व सेवांचे किती प्रमाणात उत्पादन करावे. दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कोणी उत्पादन करावे आणि कोणत्या पद्धतीने व कोणत्या ठिकाणी उत्पादन करावे. किंवा तिसरा प्रश्न त्या ठिकाणी पुन्हा निर्माण होत असतो तो म्हणजे उत्पादित वस्तू व सेवा यांचे वाटप लोकांमध्ये कशा पद्धतीने करावे. त्याचबरोबर याच्या माध्यमातून पुन्हा चौथा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो तो म्हणजे साधन सामुग्रीचे उत्पादन व उपभोग यासाठी कार्यक्षम वाटप कसे करावे. या सर्व प्रश्नांचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्याचे आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास आणि व्याप्ती स्पष्ट करताना निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा केल्यानंतर खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी म्हणजेच या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामधील खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे या अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना किंवा स्पष्ट करत असताना आपल्याला त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कधीकधी मित्रांनो यावर चूक बरोबरसाठी प्रश्न विचारला जातो किंवा कधीकधी रिकाम्या जागांवरही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात टिंबटिंब घटकांचा अभ्यास केला जातो. अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जात असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना त्यामधील पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूची किंमत, व्यक्तिगत उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक इत्यादी. म्हणजेच या घटकांचा अभ्यास केल्यानंतर खऱ्या अर्थानं देशाची अर्थव्यवस्था विकसित आहे की मागासलेली आहे ते आपल्याला यावरून समजते. आणि म्हणून वैयक्तिक घटकांचा अभ्यास हे वैशिष्ट्य स्पष्ट केल्यानंतर आपल्याला पुढचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहता येतं ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. आणि म्हणून याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की हे जे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आहे या अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असे म्हटले जाते. याचं महत्त्वाचं जर कारण कोणतं असेल तर ते म्हणजे उत्पादित वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात किंवा कशा पद्धतीने निश्चित होतात या सर्वांचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत
किंवा किंमत सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहता येतं ते म्हणजे विभाजन पद्धतीचा वापर. आता या विभाजन पद्धतीचा वापर करत असताना विभाजन म्हणजे वाटप. आता वाटप करत असताना म्हणजे उपलब्ध असणारी जी साधनसामुग्री आहे किंवा उपलब्ध उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, या वस्तू आणि सेवा अर्थव्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं समान अशा पद्धतीने त्याचं वाटप होतं किंवा नाही हे पाहिलं जातं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं आणि नंतर त्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर आपल्याला असंही त्या ठिकाणी सांगता येतं की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार न करता त्या अर्थव्यवस्थेचे छोटे छोटे भाग पाडून या प्रत्येक भागाचा वैयक्तिकपणे स्वतंत्रपणे तपशीलवार अशा पद्धतीने जो काय अभ्यास केला जात असतो त्यालाच विभाजन पद्धतीचा वापर असं म्हटलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे आंशिक समतोल. आता आंशिक समतोल हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्मलक्ष्य आर्थिक विश्लेषण म्हणजे आंशिक समतोल होय. यामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजेच वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. यामध्ये आपल्याला एवढंच सांगता येतं की याच्यामध्ये समूहाचा अभ्यास केला जात नाही किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, तर समूहापैकी एका कुटुंबाचा किंवा एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. एवढंच आपल्याला या वैशिष्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अध्ययन. आता सूक्ष्मलक्ष्य अध्ययन या वैशिष्ट्याचा विचार करत असताना किंवा अभ्यास करत असताना आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात आर्थिक घटकांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास केला जातो. म्हणजेच प्राध्यापक लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पाहिले जाते. म्हणजेच सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचा समग्र पातळीवर अभ्यास केला जात नाही, तर त्यातील विशिष्ट घटकाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीने आपण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने अणुरेणूतील अतिसूक्ष्म जीव किंवा कण त्या ठिकाणी पाहत असतो, तशाच पद्धतीने या अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील विशिष्ट अशा एका घटकाचा अभ्यास सूक्ष्मपणे केला जात असतो. म्हणून त्याला सूक्ष्मलक्ष्य अध्ययन असं म्हटलेलं आहे. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहता येतं किंवा सांगता येतं ते म्हणजे साधन सामुग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमता यांचे विश्लेषण. आता साधन सामुग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमता यांचे विश्लेषण या वैशिष्ट्याचा विचार करत असताना उत्पादित वस्तू आणि सेवांचे निरनिराळ्या गटात कशा पद्धतीने वाटप होते किंवा उपलब्ध साधनसामुग्रीचे वाटप कशा पद्धतीने होते हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. वस्तू व उत्पादन घटकाच्या किमती यांच्याद्वारे साधनसामुग्रीचे निरनिराळ्या वस्तूच्या उत्पादनात वितरण कसे होते
याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. त्याचप्रमाणे साधनांचे झालेले वाटप हे कार्यक्षम आहे का, समाजाचे जास्तीत जास्त त्यामुळे कल्याणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे किंवा नाही, या सर्वांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. म्हणजेच या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला एवढंच सांगायचं आहे की उपलब्ध साधनसामुग्री समाजातील लोकांना योग्य अशा पद्धतीने वाटप झालेले आहे किंवा नाही, आणि जर ती योग्य अशा पद्धतीने जर त्याचं वाटप झालेलं असेल तर त्या लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे किंवा नाही, याबाबतचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्वाचा वापर या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचे हे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जात असते. सीमांत तत्वाचा वापर याचाच अर्थ एका वाढीव नगामुळे किंवा एखादे नग संख्या वाढल्यामुळे त्याचा एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजेच सीमांत परिमाण होय. याचा अर्थ आपल्याला असा सांगता येतो की अर्थशास्त्रातील आर्थिक निर्णय हे सीमांत पातळीवर घेतले जातात. या अर्थशास्त्राच्या विश्लेषणात या संकल्पनेला त्यामुळे फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूची नगसंख्या वाढल्यानंतर त्या वाढीव नगामुळे त्यामध्ये नेमके कोणकोणत्या प्रकारचे बदल घडून येत असतात हे आपल्याला या सीमांत तत्वाचा वापर या वैशिष्ट्यावरून त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो किंवा वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं ते म्हणजे अनेक गृहीतकांचा वापर. मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा, एका विशिष्ट कुटुंबाचा, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा, रोजगाराचा, खर्चाचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर या अर्थशास्त्रामधील किंमत सिद्धांत असतील, मागणीचा नियम असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम किंवा समसीमांत उपयोगितेचा नियम इत्यादी जे नियम या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत, हे सर्व नियम विशिष्ट परिस्थितीतच अनुभवता येतात. म्हणजेच इतर परिस्थिती कायम असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा बदल होत नसेल तरच हे नियम त्या ठिकाणी खरे ठरू शकतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही इतर परिस्थिती कायम आहे या गृहीतकावर सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत आधारित असतात. ही परिस्थिती अस्तित्वात नसेल, म्हणजेच कोणताही नियम स्पष्ट करत असताना जर आपण परिस्थिती गृहीत धरली नसेल तर कोणतेच सिद्धांत त्या ठिकाणी खरे ठरू शकत नाही. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये नियमांची मांडणी करताना विशिष्ट परिस्थितीत असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये गृहीत परिस्थिती या घटकाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य मित्रांनो आपल्याला पाहता येतं ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. आता मर्यादित व्याप्ती या वैशिष्ट्याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. साहजिकच आहे, आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहत असताना त्याच्यामध्ये पाहिलं आपण की एका विशिष्ट घटकाचा, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा, रोजगाराचा, विशिष्ट उद्योगाचा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जात असल्याने, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जात असल्याने यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. म्हणजेच सांगायचं म्हणजे तर भाववाढ असेल, तेजीमंदी असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, या सर्व प्रश्नांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही.
त्यामुळे या शाखेची व्याप्ती म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला असं सांगता येतं की या अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही, तर अर्थव्यवस्थेमधील एका विशिष्ट घटकाचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मित्रांनो मर्यादित असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना यामध्ये पाहायचं आहे ते म्हणजे बाजार रचनेचे विश्लेषण. आता बाजार रचनेचे विश्लेषण या वैशिष्ट्याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात बाजारविषयक अभ्यास केला जातो, म्हणजे बाजाराचा अभ्यास केला जातो. आता बाजार म्हणजे धान्य बाजार किंवा शेळी बाजार किंवा प्राण्यांचा बाजार, या बाजाराचा अभ्यास न करता अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जे काय बाजाराचे वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं ते म्हणजे शुद्ध स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा इत्यादी हे बाजाराचे प्रकार आहेत. या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करून या बाजार रचनेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याबाबतचे स्पष्टीकरण करण्याचं काम या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जात असल्याचे आपल्याला दिसून येते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय याचा विचार करीत असताना किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय करून घेत असताना आपण यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या पाहिल्या. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आणि व्याप्ती याचाही विचार केलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा इतिहास किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व नेमकं काय आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी स्पष्ट केली. आणि शेवटी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो गाभा म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी सविस्तर अशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.